सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 जानेवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. पुन्हा एकदा उसाच्या ट्रॉलीखाली सापडून दुचाकीस्वार ठार. जिल्हा प्रशासनाच्या अनास्थेचा बळी. मागणीनंतरही उपाययोजना न केल्याचा परिणाम. कुकुरवाड ते मायने रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली सापडून दुचाकीस्वार सुरत संजय माने वय 30 राहणार मसवड हा तरुण ठार झाला. उसाच्या ट्रॉलीची पिन तुटल्याने ट्रॉली मागे बाजू घसरून आली. ट्रॉली थेट पाठीमागून येणारी दुचाकी आदळली आणि हा अपघात झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता. सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल. आज सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील 50% आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकाची घोषणा करण्याची तयारी राज्य निवडणूक असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल झाली आहे. सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. न्यायालय यामध्ये काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मकर संक्रांती निमित्त पतंग जपून उडवा. मकर संक्रांती निमित्त साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पतंग उडवताना विशेष खबरदारी घ्यावी. तसंच उच्च व लघु दाबाच्या वीज वाहिन्या, फीडर व विद्युत यंत्रणापासून सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. सणाच्या दिवसात शहर व ग्रामीण भागात पतंग उडवण्याचा उत्साह वाढतो. मात्र यानं कोणताही अपघात घडू नये यासाठी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. विशेषतः नायलॉन मांजाचा वापर टाळावा, कारण अशा मांजांवर कायदेशीर बंदी असून त्यावर केलेल्या धातू विशेष कोटिंगमुळे वीज प्रवाह संचार होऊ शकतो. सरकारी रुग्णवाहिका चालकाविनाच. जिल्ह्यातील रुग्णालयातील रुग्णांचे हाल. आपत्कालीन परिस्थितीत विपरीत घटना घडण्याची शक्यता. जिल्ह्यातील अनेक सरकारी रुग्णालयातील रुग्णवाहिकेला चालकच नाही, त्यामुळे अनेकदा रुग्णवाहिका उभ्या ठेवाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका आहेत, मात्र त्यासाठी चालकाचे पदच मंजूर नाही. सरकार आणि प्रशासकीय नसल्यामुळे रुग्णवाहिका असूनही चालक नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तसंच एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत विपरीत घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. माहुली तालुका साताऱ्यातील पूल बांधण्याच्या कामाचा विसर. रस्ते विकास महामंडळ झोपेतच वाहन चालकांच्या जीवाशी खेळ. सातारा ते कोरेगाव रस्त्यावरील कृष्णा नदीवरील ब्रिटिश स्टँड पुलाला पर्याय देणाऱ्या नवीन पूल बांधण्याबद्दल रस्ते विकास महामंडळाला विसर पडला आहे. गायब ठेकेदार, त्याचबरोबर अर्धवट स्थितीत बांधून पडलेला पहिला पिलर, एकूणच कामकाजाला लागलेली अनास्थेची झालर यामुळे माहुली परिसरालगत अपघातांचे धोके वाढले आहेत. जिल्हा प्रशासन अजूनही या अपघातांमधून बोध घ्यायला तयार नाही. वाडेफाटा अपघातांचा हॉटस्पॉट. एकाच दिवसात 3 अपघात. वाहनधारकांमध्ये भीती, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. वाडेफाटा परिसरात वाढत्या अपघातांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवई नाका ते वाडेफाटा या रस्त्यावर शुक्रवार रात्री 8 ते 9 या अवघ्या एका तासात 2 गंभीर अपघात झाले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे दिवसभरात या परिसरात एकूण 3 अपघातांची नोंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास लिफ्ट मागू नकाच. शिवराज पेट्रोल पंप ते बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात लुटण्याचे प्रकार. सातारा शहरात रात्रीच्या सुमारास प्रवास करून आलेले अनेक जण महामार्गावर उतरतात. रात्री एखाद्या दुचाकीला हात करून त्यांच्या दुचाकीवर बसून घरी जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे काहींच्या अंगलट आले असून लूटमारही केली जात आहे. विशेषतः हे प्रकार शिवराज पेट्रोल पंप ते बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात घडत आहेत. यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवर रात्रीच्या सुमारास पाठीमागे बसू नका. हे जीवघेणी ठरेल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. सतर्कता हाच एक उपाय आहे. मसूर उमरज परिसरात दुधात भेसळ करणारी टोळी पुन्हा सक्रिय. नागरिकांच्या आरोग्याचे खेळ. अन्न प्रशासन झोपेत की जाणून बुजून दुर्लक्ष. मसूर उमरज परिसरात दुधात भेसळ करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोज घराघरात पोहोचणारे दूध आरोग्यदायी न राहता आजारांचे कारण ठरत असून लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. अन्न भेसळ प्रशासन विभाग झोपेत आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे याबाबत संशय व्यक्त होत आहे. याबाबत ठोस उपाययोजना करून या भेसळयुक्त दूध प्रकरणाचा सूक्ष्म उचल लावावा अशी मागणी मसूर व उमरज भागातून जोर धरू लागली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी. कराड तालुक्यातील पाचपतेवाडी येथील घटना. कराड तालुक्यातील उंडाळे तुळसण परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे. शनिवारी सायंकाळी पाचपतेवाडी येथील महिलेवर हल्ला करून बिबट्याने त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सुनंदा कृष्णात मोरे वय 54 असे जखमी महिलेचे नाव आहे. कोरेगाव वॉटर स्टेशन रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदल्यामुळे वाहन चालकांची कसरत. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचे अतोनात हाल. कोरेगाव ते वॉटर स्टेशन या रहदारीच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून मंद गतीने सुरू असल्याने प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. या मार्गावर कोरेगाव ते दोस्ती डाबा देऊळ फाट्यापर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ठिकठिकाणी एका बाजूने निम्मा रस्ता खोदला असल्याने अरुंद झालेल्या रस्त्यावरून ये जा करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.